एकाच राईडमध्ये सकाळपासून ना बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडत होत्या. जसं की माझी गाडी पहिल्यांदा पंक्चर झाली, ब्रेक पॅड्स गेले, कॅमेरा पडला आणि अशा बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर ना मी म्हटलं च्या आईला आज काय अमावस्या आहे का. आणि काल निर्णय पाहिलं तर खरंच अमावस्या होती. हॅलो, तर आजचा रूट होता पुण्यातून निघून जुन्नर मार्गे माळशेज घाट उतरून कर्जतवरून आणखी एक घाट म्हणजेच खंडाळा घाट कव्हर करत आम्ही पुण्यात येणार होतो. हा प्रवास होता जवळपास 330 किलोमीटरचा. आदल्या दिवशी ह्या पोरीने म्हणजेच संप्रदाने मला रँडमली इन्स्टावर मेसेज केला, तू जर राईडला जाणार असशील तर सांग, मीही जॉईन होईल. मग आम्ही दोघी पहाटे सकाळी 6 वाजता पुण्यातून निघालो. नारायणगावला मिसळ खायला आम्ही नेहमीच्या स्पॉटला थांबलो. बोलता बोलता सहज विषय निघाला, तू तुझ्या गाडीचे किती किलोमीटर्स कंप्लीट केलेत? ती म्हणाली 4 ते 5 हजार झाले असतील. मग मला प्रश्न पडला की हिने ब्रेक पॅड चेंज केलेत की नाही, कारण स्पीड 400चे रेड ब्रेक पॅड्स ऑर्गॅनिक असल्यामुळं 2,5-3 हजार किलोमीटरलाच ते रिप्लेस करावे लागतात. कारण मीही माती खाल्ली होती, त्यामुळं मला अगदी गॅरंटी होती की हिच्यासोबतही असंच काहीसं घडलं असावं. त्यानंतर मी लक्ष नाही दिलं, पण जुन्नरमध्ये पोहोचल्यावर माझं सहज लक्ष हिच्या रेअर ब्रेक पॅड्सकडे गेलं. आणि देन मला थोडासा शॉक बसला, कारण हिच्या गाडीचे ब्रेक पॅड्स मेटल सहित घासले गेले होते आणि डिस्क प्लेटसुद्धा गेली होती. आता असंच पुढे कंटिन्यू करण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण आम्हाला जवळपास सगळा घाट सेक्शन कव्हर करायचा होता. मग आम्ही तिथल्याच एका लोकल गॅरेजवाल्याला पकडलं आणि कसेबसे ते ब्रेक पॅड्स चेंज केले. बरं, आता आम्ही गणेशखिंडी मार्गे माळशेज घाटाकडे निघालो खरे, पण खिरेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मी गाडी वळवली आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या गाडीचा मागचा टायर पंक्चर आहे. आता काय करायचं?